नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये। छानपैकी आपण इथं थालीपीठाची भाजणी करणार आहोत। हे पहा, आपली भाजणी तयार आहे। आता ह्याच्यासाठी आपण काय काय साहित्य वापरलं ते मी दाखवते तुम्हाला। इथं आपण 2 वाटी हुरडा घेतलेला आहे। आपण आज हुरड्याचं थालीपीठ करणार आहे। हुरड्याच्या थालीपीठाची भाजणी करतोय। 1 वाटी चणा डाळ घेतली, 1 वाटी बाजरी घेतली, 1 वाटी आपण तांदूळ घेतलाय, अर्धी वाटी आपण मूग डाळ घेतली, अर्धी वाटी आपण उडीद डाळ घेतली, 1 वाटी आपण पोहे घेतलेत, अर्धी वाटी आपण साबुदाणा घेतलाय आणि छोटी अर्धी वाटी आपण जवस घेतलेले आहेत। आता इथं थालीपीठासाठी मसाले घेतलेत आपण। 1-2 चमचे आपण मिरी दाणे घेतलेले आहेत, अर्धा चमचा आपण मेथी दाणे घेतलेले आहेत, 1 चमचा आपण ओवा घेतलेला आहे, अर्धी वाटी आपण बडीशेप घेतली, अर्धी वाटी आपण जिरं घेतलेलं आहे आणि 1 वाटी आपण धणे घेतलेले आहेत। आता आपण इथं भाजणी करतोय थालीपीठाची। ह्या भाजणीसाठी इथं डाळी आपण घेतलेल्या आहेत। त्या डाळी आपल्याला खरपूस छान भाजून घ्यायच्या आहेत। हे पहा, छानपैकी अशा ह्या तिन्ही डाळी आपण एकत्र करणार आहे। याच्यामध्ये आपण उडदाची डाळ पण टाकणार आहे आणि छान खरपूस अशा ह्या डाळी आपल्याला भाजून घ्यायच्यात। आता इथं एक करायचं, आपण ही थालीपीठाची भाजणी धुवत नाही आहे मंडळी, तर आपण काय करायचं, धुवायची नसते ही भाजणी। तर आपण काय करायचं, एक सुती कपडा घ्यायचा आणि सुती कपड्यावरती ही सगळी धान्य काढून घ्यायची, छान स्वच्छ पुसायची। ह्याला काय पावडर असते किंवा धूळ बसलेली असते, छान स्वच्छ पुसून मग आपण हे आपल्या थालीपीठासाठी भाजणी करायला घ्यायची। हे पहा, आपण डाळी छान अशा खरपूस भाजून घ्यायच्यात। एक 5 ते 7 मिनिटासाठी डाळी आपल्याला भाजायच्यात। ह्या जोपर्यंत डाळीचा खमंग सुवास सुटत नाही तोपर्यंत आपण डाळी भाजून घ्यायच्यात। आता आपल्या डाळी भाजून झालेल्या आहेत। हे पहा, मी दाखवते तुम्हाला कशा प्रकारे भाजायचं आहे आपल्याला। आता आपण काढून घेऊया, एका परातीमध्ये आपण ह्या डाळी काढून घेऊ। आता आपण तांदूळ घेऊया। तांदूळ पण आपल्याला छान असा फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे। कढई आपली गरम आहेच आणि गॅस मीडियम ठेवायचा आहे आपल्याला। मीडियम गॅसवरती ही सगळी भाजणी करायची। हे पहा, तांदूळ छान असा आपण पांढरा शुभ्र असा फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे। जास्ती वेळ लागत नाही मंडळी ह्याला, एक 20 ते 25 मिनिटात आपली सगळी भाजणी पूर्ण होते। आणि सगळी धान्य एकत्र करून भाजू नका, कारण काही धान्य भाजली जातात, काही धान्य कच्ची राहतात ह्याच्यामध्ये। म्हणून आपल्याला ही जी थालीपीठाची भाजणी आहे ती वेगवेगळं सगळं भाजून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यासाठी। आता इथं जो हुरडा घेतलेला आहे मी, तो हुरडा घरचा आहे आमच्या। म्हणजे ज्यावेळेस ज्वारीचा सीझन असतो त्यावेळेस कोवळे ज्वारीची कणसं काढली जातात आणि ती कोळशावरती भाजली जातात, किंवा गोवऱ्या असतात, शेणाच्या गोवऱ्या, त्याच्यावरती भाजतात। आणि असे वर्षभर आपण हुरडा असा प्रत्येक ह्याला वापरला जातो, थालीपीठाला वापरला जातो, किंवा मग बाकीच्या कशाला तुम्हाला काय खायचं असेल किंवा खाऊसं वाटलं तर त्या हुरड्याचे वेगवेगळे पदार्थ करून खाल्ले जातात। आता इथं छानपैकी आपला तांदूळ भाजून झालेला आहे, आपण काढून घेऊया। आता आपण बाजरी भाजून घेऊया। आता ही बाजरी जास्ती भाजायची नाही आहे आपल्याला, साधारण फक्त गरम करून घ्यायची थोडीशी। हे बघा, कढई आपली गरम आहेच, पण बाजरी आणि ज्वारी, जर तुम्ही हुरड्याच्या ऐवजी ज्वारी घेतलात थालीपीठाच्या भाजणीला तर ज्वारी आपली खमंग भाजायची नाही आहे, थोडीशी आपल्या मुठीला गरम लागेल अशी भाजून घ्यायची। हे पहा, तांदूळ छान भाजला गेलेला आहे। आता इथं बाजरी पण भाजून झालेली आहे, आपण आता काढून घेणार आहे। आता इथं तुम्ही गहूसुद्धा 1 वाटी घेऊ शकता बरं का मंडळी, आणि जे तुम्हाला जी धान्य आवडतील, कडधान्य वगैरे, ती आपण ह्या भाजणीत घेऊ शकतो। आता आपण ही बाजरी काढून घेऊया। फक्त आपल्या मुठीला गरम लागेल एवढीच बाजरी आणि ज्वारी आपण भाजून घ्यायची। आता आज इथं मी ज्वारी घेतलेली नाही आहे, हुरडा घेतलेला आहे। हे पहा, बाजरी आपण काढून घेऊया। आता आपण 1 वाटी पोहे घेतलेले आहेत, तर हे पोहेसुद्धा आपल्याला खमंग असे खरपूस भाजून घ्यायचे। हे बघा, चांगले असे कुरकुरीत होईपर्यंत पोहे भाजायचे। पोह्याने सुद्धा आपलं थालीपीठ खुसखुशीत स्वादिष्ट होतं। हे बघा, छान असे लालसर होईपर्यंत पोहे भाजून घ्यायचेत आपल्याला। आता ही जी भाजणी आहे मंडळी, ही आता नवरात्र चालू आहे आपलं, तर नवरात्रातला जो अष्टमीचा दिवस असतो, अष्टमीच्या दिवशी आपल्याला होम असतात देवीपुढे, तर त्या दिवशी, अष्टमी दिवशी, हा थालीपीठाचा किंवा धपाट्याचा नैवेद्य देवीला दाखवला जातो। तर धपाटे, उसळ, दही आणि कडाकणे
असा कडाकणीसुद्धा आमच्याकडे ह्या सातारा भागाला कडाकणी केली जातात. कोणी सप्तमीला नैवेद्य दाखवतं, कोणी अष्टमीला दाखवतं. पण अगदी धपाटे, उसळ, दही धपाटे आणि कडाकणी ह्याचा नैवेद्य आवर्जून देवीला दाखवला जातो. त्या घटाला त्याचा मान असतो, कडाकणीचा आणि आपल्या थालीपीठाचा. तर इथं आपले पोहेही भाजून झालेत, आपण पोहे काढून घेऊया. छानपैकी अशी खरपूस अशी भाजणी आपण करून घेतोय थालीपीठाची किंवा धपाट्याची. इथं आपण साबुदाणे पण छान असे खरपूस भाजून घेऊया. हे पहा, आता इथं साबुदाणे आपल्या थालीपीठाला थोडा चिकटपणा येण्यासाठी आपण साबुदाणे घेतलेले आहेत. तर इथं गहू घेऊ शकता तुम्ही. गहूसुद्धा खूप छान, म्हणजे गहू घेतले तरी आपलं थालीपीठ असं छान म्हणजे चिकटसर होतं आणि व्यवस्थित थापता येतं आपल्याला. हे पहा, आता छान आपले साबुदाणे पण खरपूस भाजून झालेले आहेत. आपण काढून घेऊया. हे पहा, आता आपण ही जी भाजणी करतोय मंडळी, ही भाजणी आपण हुरडा वापरून करतोय. पुन्हा एकदा सांगते मी, कोवळी कणसं असतात ज्वारीची, ती कोवळी कणसं कोळशावरती किंवा आपल्या शेणाच्या गौरीवरती भाजली जातात आणि त्याचा हुरडा केला जातो. आणि शेतकरी लोक हा हुरडा 12 महिने टिकवून ठेवतात. 12 महिन्यात कधीही तुम्हाला खाऊसा वाटला तर ते काढून खाऊ शकतात, त्याची भेळ करतात. पुन्हा हुरडा आपण थालीपीठाला वापरू शकतो. वेगवेगळ्या प्रकारे त्याचे पदार्थ करून खाल्ले जातात. इथं आपण धणे छान खरपूस भाजून घेऊया. आता हे जेव्हा आपण थालीपीठाची किंवा धपाट्याची भाजणी करायला घेतो मंडळी, छान असा घरात एक सुगंध सुटलेला असतो ह्या संपूर्ण मसाल्यांचा, डाळींचा. आता इथं धण्याचा सुद्धा खूप छान असा सुगंध सुटलेला आहे. जवस आपण भाजून घेऊया. आता इथं जवस मी कशासाठी टाकलेत मंडळी, तर जवस एक पौष्टिकपणा आपल्या थालीपीठ आणखीन पौष्टिक होण्यासाठी आपण इथं जवसाचा वापर केलेला आहे. आता सगळेच जण हे जवस खातात असं नाही आहे, तर आपल्या थालीपीठाच्या निमित्ताने ते जवस आपल्याला ओमेगा-3 फॅटी ॲसिड जवसामध्ये असतं. तर त्या निमित्ताने आपण थालीपीठाच्या निमित्ताने आपल्याला जवस खायला मिळतात. हे पहा, आता इथं तुम्ही कोणतेही कडधान्य थालीपीठासाठी वापरू शकता. आपण चणा डाळ घेतली, त्याच्याऐवजी आपण अख्खे हरभरेसुद्धा घेऊ शकतो. आता इथं आपण बडीशेप छान खरपूस अशी भाजून घेऊया. बडीशेप, धणे, जिरे खूप छान सुगंध ज्यावेळेस आपण थालीपीठाची भाजणी करतो त्यावेळेस संपूर्ण घरामध्ये हा सुगंध सुटतो. हे पहा, आता हे काढून घेऊया आपण. आता आपण जिरं घेतलेलं आहे अर्धी वाटी, ते जिरं पण छान खरपूस भाजून घ्यायचे. अशा प्रकारे आपण सगळे मसाले छान असे खरपूस भाजून घ्यायचे. आणि जेवढी भाजणी तुम्ही छान भाजून घेणार तेवढं ते पीठ आपलं पुढे 3 ते 4 महिने छान टिकतं. जाळी होत नाही पिठाला, कडू होत नाही पीठ आणि छान टिकतं. आपल्याला 4 ते 5 महिने पुढं तुम्हाला थालीपीठ खाऊ वाटलं तर त्या पिठाचा आपण करून खाऊ शकतो, किंवा वेगळा काय पदार्थ करू वाटला तर त्याचं वेगळं काय करून खाऊ शकतो आपण. हे पहा, आता इथं आपण मिरी दाण्याने आणि ओवा भाजून घेतोय. हे पहा, आता आपण मेथी दाणे पण भाजूया. फक्त शेकवून घ्यायचेत मेथी दाणे, आपल्याला जास्ती भाजायचे नाही आहेत, नाही तर कडू होतात खूप. अर्धा चमचा मेथी दाणे घेतलेत आपण. आणि इथं मी 2 हळकुंड घेतलेले आहेत. हळकुंड म्हणजे अख्खी हळद घेतलेली आहे. खलबत्त्यामध्ये त्याचं बारीक तुकडे करून घेतलेत, कारण हे चक्कीमध्ये व्यवस्थित दळले जात नाहीत, म्हणून आपण तुकडे करून द्यायचेत. तर हे पहा, छान असे भाजून घ्यायचेत हे सुद्धा. आणि आता आपण थालीपीठाच्या ह्या भाजणीमध्ये हे हळकुंडसुद्धा टाकणार आहे. आणि अशा प्रकारे खमंग अशी आपली थालीपीठाची भाजणी तयार आहे. हे पहा मंडळी, आता ह्याच्यामध्ये आपण जे 2 वाट्या हुरडा घेतलेला आहे तो हुरडा आपण मिक्स करणार आहे. अशा प्रकारे करून बघा मंडळी, ह्याची थालीपीठं खाऊन बघा, खूप छान होतात. करून बघा, खाऊन बघा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी.